दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसी मनी धरून विचार आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेद गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संतती संपत्ती अनुकूल सर्व त्यांप्रती, सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली त्यांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इह लोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माते दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पांचे मनात यावरी विचार येत सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणांप्रती कोणे आता भेटेल, हाची विचार रात्रंदिनी चित्ताचे न होय समाधान. त्यांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण दाटी भरून आपणा पुढे येती. पाहून या ऐशिया गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावे. सोलापुरी काम आम्हासे, ऐसे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधाशी, घरदार सोडिले. मुरगोळ ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वर अवतार, लोका दाविले चमत्कार. त्यांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहुनी. परिमार्गी लागल्या पुण्यस्थानी स्नान दान करताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. त्यांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवण सादळ असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाचा. ज्यांचे ख्याती सर्वत्र, विद्याधनांचे माहिर. अलिप्तपणे संसार करुणी काळ करताती. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करते कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, न भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदिले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेची चित्ती संतोषली. तेची झाली गर्भधारणा, आनंदिले उभयंताचे मन. तो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी, इच्छा मात्रे घडू मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. नवमास भविता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतारला, करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला अत्यंत कौतुक वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्रादी केले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पढविले. एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. मृत्तिकेचा गज करुनी पूजा करिता यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वा चालू लागला. ते पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहून सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐसी लीला अपार दाखवी ती चिदंबर. प्रत्यक्ष हा जो शंकर जगद उद्धारार्थ अवतरले असो. पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुनी, दीक्षितात ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी त्या समयी सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. त्यांचे हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांची सांगून दाद आपली लावावी. रावबाजींचा वृत्तांत कर्णोपर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षित